व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी, आपले उमेदवार सुनील मेंढेजी, आपल्या पक्षाचे नेते फरणे फुकेजी, आपले आमदार माननीय कारेमोरेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी, उशीर झाला असल्यामुळे मी तुम्हाला 3च प्रश्न विचारणार आहे आणि मग माननीय देवेंद्रजी बोलतील। बंधू भगिनींनो, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे। मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे। मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये या देशामधला भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार दूर केला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये बघा, काल 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती होती आणि पुढच्या 5 वर्षामध्ये विकसित देश, विकसित भंडारा, विकसित महाराष्ट्र, विकसित विदर्भ याकरता जो जाहीरनामा द्यावा लागतो पक्षाचा, येणारं सरकार कसं काम करणार आहे, हा जाहीरनामा माननीय मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी या देशाला दिला। या देशाला जाहीरनामा देताना बाबासाहेबांची जयंतीचा दिवस निवडला। आपल्याला हे माहिती आहे, परवा नाना पटोले या ठिकाणी येऊन बोलून गेले, रोज बोलतायत। नानाचा काही विकासाचा पाना चालत नाही, विकासाचं नाना पटोले कधीच बोलत नाही, भंडारा गोंदियाचा विकासाचं कधी मांडत नाही, विदर्भाच्या विकासाचं मांडत नाही। बंधू भगिनींनो, नाना पटोले हे कन्फ्युजनचं राजकारण करून समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या नाना पटोलेला आता भंडारातून पडती भुई थोडी झाली आहे। परवा त्यांनी सांगितलं की ओबीसी समाजासाठी काय केलं। बंधू भगिनींनो, मला सांगा, या देशामध्ये मोदीजी ओबीसी पंतप्रधान आणि ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने या देशामध्ये सर्वच समाजाला न्याय दिला, ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम माननीय मोदीजींनी केलं। मोदीजींनी आपल्या ओबीसी समाजाकरता संवैधानिक दर्जा आपल्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना या देशामध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला। मी एवढंच सांगेल, आपण सर्वांनी हात वर करून सांगत आहे, ओबीसी समाजाला जे मोदीजींनी दिलाय, मोदीजींनी आपल्या संवैधानिक दर्जा देताना या देशामधले सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, देशाच्या व्यवस्थेमध्ये, प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपल्या ओबीसी समाजाला सन्मान देण्याचं काम केलं। आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देताना तुम्हा सर्वांना विचारतो आहे, विकसित भारताचा संकल्प कोणी केलाय? जर जोरात सांगा, हात वर करून। 3 मिनिट बोलणारे हात वर करून सांगा। अरे मागचे सर्व, विकसित भारताचा संकल्प कोणी केलाय? ओबीसीला न्याय देण्याचा संकल्प कोणी केलाय? महिलांना न्याय द्यायचा संकल्प कोणी केला? मोदीजींनी केला आहे। आणि मोदीजींच्या विकसित भारताकरता परवा मोदीजींनी सांगितलं, तुम्हा सर्व लोकांना मोदींचा नमस्कार घरोघरी पोहोचवायचा आहे। मी तुमच्याकडे मोदीजींचा नमस्कार घेऊन आलो आहे। देवेंद्रजी मोदींचा नमस्कार घेऊन आले आहोत। तुम्हाला हा नमस्कार प्रत्येक बूथवर, प्रत्येक घरी, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचा आहे। प्रत्येक घरावर एक मोदीजींचं स्टिकर लावून मोदींचा नमस्कार पोहोचवायचा आहे। आणि पुढच्या 5 वर्षाकरता काल जे मोदीजींनी आपल्या सर्वांना विकसित भारताकरता, सर्व समाजाकरता, भंडाऱ्याकरता, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यापासून तर या देशातल्या सर्वसामान्य गरीब माणसाकरता मोदीजींनी काल या ठिकाणी जे आपल्याला 5 वर्षाकरता गरीब माणसाला न्याय देण्याकरता, गरीब कल्याणाकरता, मध्यमवर्गीय कल्याणाकरता, देश कल्याणाकरता ज्या ज्या बाबी या ठिकाणी सांगितल्या आहेत, जो आपल्याला जाहीरनामा दिलाय, तो जाहीरनामा घरोघरी घेऊन जाणार आहे का? जरा इकडे सांगा, जाहीरनामा घेऊन घरोघरी जाल का? मोदींचा विकास पोहोचवाल का? तर तुम्ही 19 तारखेला, 17 तारखेला काय आहे? 17 तारखेला काय आहे बंधूंनो? रामनवमी आहे। आणि 17 तारखेला पुन्हा एकदा 22 जानेवारीची आठवण करायची आहे।
22 जानेवारीला काय झालं? काय झालं 22 जानेवारीला? या जगातला सर्वात मोठा दीपोत्सव 22 जानेवारीला तुम्ही बघितला की नाही बघितला? 22 जानेवारी पुन्हा 17 एप्रिलला आपल्याला घरोघरी दीपोत्सव करायचा आहे. करणार का दीपोत्सव? अरे दीपोत्सव करणार का? 17 तारखेला दीपोत्सव करायचा आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे? भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे? भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे? धनुष्यबाणाने कोणाचा वध केला होता? रावणाचा केला होता. तुम्हाला 19 तारखेला कमळाची बटन दाबून एवढे कमळ तुमसर विधानसभेत आले पाहिजे. एवढे कमळ निघाले पाहिजे. जेव्हा 4 तारखेला मतमोजणी होईल, जेव्हा 4 तारखेला रमेशजी मतमोजणी होईल, या तुमसर विधानसभेतनं सर्वात जास्त मतं मोदीजींच्या विकसित भारताकरता मिळाले पाहिजे. तुम्ही बघा 4 तारखेचं मतदान होईल, मोदीजी 400 पार केलेले असतील आणि मोदीजी 400 पार करून पुन्हा 5, 6, 7, 8 तारखेला केव्हा तरी जून महिन्यामध्ये प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील. 400 पार झालं असेल. तुम्ही टीव्हीवर बसले असाल आणि बघितलं असं बघाल की मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. तुम्ही टीव्ही समोर बसलेले आहे. तुम्ही बघताय मोदीजी शपथविधी करतात आहे. जगातले 197 देश बघतात आहे. अमेरिका, रशिया बघतायत. भारताचा 140 कोटी भारतीय बघतोय की देशाचे पंतप्रधान मोदीजी शपथ घेतात आहे. आणि त्या ठिकाणी आमचे सुनील मेंढे हात वर करून उभे आहे. आपला तुमसरचा आवाज घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. हा संकल्प करून इथनं जायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, इथनं गेल्यानंतर वरच्या आणि खालच्या सर्व लोकांनी एक मत, ग्रामपंचायत सारखं, नगरपालिकेसारखं एक मत मोदीजींच्या विकसित भारताकरता आपण सर्वांनी आणावं, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. माननीय देवेंद्रजींना विनंती करतो, त्यांनी आपल्या समोर विचार मांडावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.